आढावा घेतला पाहिजे। स्ट्रक्चरल ज्याला म्हणता येईल असं कोणताही निर्णय झालेला नाही। उलट सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते। टँकरच्या विषयी, टँकरच्या प्रोसेसविषयी त्याचं सुद्धा समाधान झालं। विरोधी पक्षनेता म्हणून मी अनेक गावात जलजीवन योजनेच्या योजना पाणीपुरवठ्याच्या पूर्ण होत असताना वीज बिला अभावी या योजना सुरू होऊ शकलेल्या नाही, कारण जुनी थकबाकी भरल्याशिवाय नवीन योजनेला कनेक्शन मिळत नाही अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे मी ती एक मागणी केलेली। त्यांनी आदेश दिले, परंतु अशा आदेशावर काही होत नाही, त्याला सरकारचा आदेश काढावा लागेल, कारण थकबाकी भरल्याशिवाय नवीन कनेक्शन देता येत नाही अशा प्रकारचा नियम आहे। माथूर उत्तराने काही प्रश्न सुटत नसतात। भूजल पातळीचा मुद्दा आहे, वेगवेगळ्या जलसाठे किती आहे हे मुद्दे कोणालाही काही सांगता आलेलं नाही। ही बियाण्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। मला असं वाटतं ही बैठक फक्त एक टाईमपास स्वरूपाची होती अशी माझं स्पष्ट होतं। तुम्ही जो गेल कंपनीचा आरोप केला कशामुळे घेतली असेल बैठक कशामुळे घेतली असेल? बैठक घेतली पाणी टंचाईच्या संदर्भात, परंतु पाणी टंचाईच्या संदर्भात बैठक घेत असताना आता संभाजीनगरच्या सुद्धा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे। 8 दिवसाला पाणी येतं, 100-150 टँकर इथं लागतात। पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम अतिशय संत गतीनं चालू आहे। ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे। तहसीलदार, SDM म्हणजे प्रांताधिकारी, कलेक्टर यांचा समन्वय नाही, जीवन प्राधिकरणाचा समन्वय नाही, प्रशासकीय विभागाचा समन्वय नाही। टँकर जर अर्ज केल्यानंतर एक महिना टँकर मंजूर होत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आणि मग नुसतं टँकर मिळालं म्हणजे पाणी टंचाई संपली का? टँकरला पाणी कुठून आणणार याचा काही मुद्दा होता का नाही याची चर्चा झाली पाहिजे की नाही? टँकर देणार, पण टँकरला पाणी कुठून आणणार? सगळ्या जलसाठ्या 2-2 टक्केवर थांबलेले आहे, त्याचं कोण बोलणार? त्याच्याविषयी कोणी चर्चा केली नाही। पंचायत अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? मी हे मुद्दे मांडले की बाबा 15 जुलैपर्यंत याच्यात काय नियोजन केलंय का? पाणी किती आपल्याकडं, ते कसं वापरायचं त्याच्याविषयी कोणीच काही बोललेलं नाही। म्हणजे पाणी टंचाई संपणार का? टँकरमध्ये पाणी अजितदादासारखं काय आणणार का कुठून? थोडा खंदा पिचल येतो अजितदादाचं नाव अचानक कसं आठवलं? त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं होतं पाणी कसं आणायचं म्हणून या टँकरमध्ये पाणी कुठून आणणार का? अजितदादाला बोलवणार का ते? एकीकडे चारा मिळत नाहीये, पण मुख्यमंत्री म्हणतात की कुठे चारा टंचाई नाहीये आणि सगळीकडे उपलब्ध चारा उपलब्ध आहे। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। एक हाथ से बूम पकड़ना, दो हाथों से बूम पकड़ा। जर आत्ताचा जो आकडा आहे आता याच्यातलं मेजॉरिटीनं 80% टँकर संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात आहे। माझ्याकडे आकडेवारी द्यायची। बाकीच्या जिल्ह्यात मंत्री, आता मी नाव नाही सांगत, पण सांगत होते की प्रस्तावच एवढे पडू नये की लवकर कलेक्टर मंजूरच करत नाही, निवडणुकीच्या कामात गुंतलेले होते। आज 8,000 8,500 गाव या मराठवाड्यामध्ये, त्यातल्या 1837 गावांमध्ये टँकर सुरू आहे। मग 1837 गावातच पाण्याची टंचाई आहे का? बाकीच्या गावात पाणी चांगलं आहे का? मग त्याच्याविषयी प्रशासनाने कोणता खुलासा केलेला नाही। प्रशासनाने नुसतं हिरवं चित्र दाखवलेलं आहे, आमच्याकडे हिरवा चारा आहे असं आहे सगळ्यांनी सांगितलं। मग लोक का ओरडतात? जनावरांच्या बाजारामध्ये लोक का, जनावरं का मोठ्या प्रमाणात येतात याचं उत्तर नाही दिलं एखाद्या कलेक्टरने। नुसतं बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही तिथं जाऊन हिरवा चारा होता, मग याचा सेल्फी काढला। हे काय उत्सव आहे का? काय सेल्फी काढणं, बिल्फी काढणं? जिथं चारा आहे तो आणून जिथं लागतो तिथं दिला पाहिजे। कलेक्टरने सांगितलं की आम्ही सेल्फी काढून चित्र पाठवलं, इथं चारा आहे। अरे हे कोणते धंदे? नवीनच प्रकार पाहिला मी, सेल्फी काढला चाऱ्याबरोबर। इतक्या एखाद्या माणसाबरोबर सेल्फी समजू, चाऱ्याबरोबर सेल्फी काढला म्हणे एका कलेक्टरने, हे काय पद्धती आहे? बरं, पालकमंत्री कोणीच आले नाहीत, निवडणुकीत पळत होते गावोगाव। आता मात्र 2च पालकमंत्री होते मराठवाड्यात। मला असं वाटतं मी त्यांना या सगळ्या पाणी प्रश्नाची गरज वाटली नसेल, परंतु निरोधाचा उशीर आलेली हे कारण असं दोन्ही बाजू मी काय कोणाचा विरोधासाठी विरोध नाही करणार, परंतु निरोप आज सकाळी मी सुद्धा मुंबईत होतो 9-9:30ला, त्यावेळेस निरोप मला बाहेर होतो। तुमचा गेल कंपनीचा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले इतरांचं राम पीछे सारा थोडासा फॉर्म लावत नाही आणि येण्यामध्ये सध्या महाराष्ट्र चौथ्या नंबरला। मला असं वाटतं जे आले त्याची यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी की या हे उद्योग आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर, आमचं सरकार आल्यानंतर या राज्यात आलेले आहेत, त्याच्यात एवढी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, त्याच्यातून एवढा रोजगार मिळतोय, अशा प्रकारची भूमिका जर आलेच असतील तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी। मी आज एक भूमिका मांडली, गेल कंपनी जी आहे भारत सरकारची,
हिचं एक 50,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंटचं एक प्रपोजल होतं क्रॅकिंग युनिटचं. हे युनिट संभाजीनगर किंवा दाभोळा व्हावं अशा प्रकारचं एक जागेच्या बाबतीत माझ्या माहितीप्रमाणे विचारणा केली. देश पातळीवरच्या बिझनेस स्टँडर्ड सारख्या वर्तमानपत्रात ही बातमी आलेली, ती बातमी मी वाचली आणि तिच्यातून असं दिसतंय की या कंपनीनं महाराष्ट्र सरकारला जागेच्या विषयी विचारणा केली होती. एखादा जर एवढी मोठी कंपनी एवढ्या इन्व्हेस्टमेंटसाठी जागेची विचारणा करत असेल तर राज्य सरकारची जबाबदारी होती या कंपनीशी कोऑर्डिनेशन करणं, संपर्क साधणं, त्यांना आग्रह करणं, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं. हे केलं का? तर मला असं वाटत नाही हे केलं असावं. दुसरा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की ही सरकारी कंपनी आहे. सरकारी कंपनी असताना या महाराष्ट्रात कशाला? कारण दिल्लीतलं सरकार महाराष्ट्रद्रोहीच आहे. म्हणून यांनी मध्य प्रदेशला उद्योग तो नेला असावा असा आमचा आरोप आहे. खुलासा करा तुम्ही. आणि कोणते कोणते उद्योग आले तुम्ही दाखवा ना. कोणते नाही, आम्ही बुडाखाली ठेवतो म्हणतो. तुमचं काय करतात? जरा उद्योग विभागाची श्वेतपत्रिका काढा. मल्टीनॅशनल कंपन्याला दिलेल्या जागा छोटे छोटे प्लॉट करून पुण्याच्या चाकणच्या MIDCत उद्योगमंत्री विकतात. जरा बघा म्हणा मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री म्हणाले की मी लंडनला जात नाही, शेतकऱ्यांच्या भेटीला जातो. कोणत्या शेतकऱ्याच्या भेटीला जरा सांगा ना. आणि त्याच्यातून झालं काय ते सांगा ना. 3,500 आत्महत्या या महाराष्ट्र या मराठवाड्यात झालेल्या आहेत. कोणत्या शेतकऱ्याला भेटलं तुम्ही? तुमचं कोणत्या शेतकऱ्याला सचिनभाई फायदा? बूम निचलो 10,000 कोटी सांगितले, दिले शेतकऱ्यांना. कुठं दिले सांगा? या शेतकरीला बियाणं मिळत नाही, बोगस बियाणं विकलं तुमच्या मंत्र्यांना, त्याला भेटले का सांगा? या शेतकऱ्याचं पीक वाया गेलं त्याला भेटले का सांगा? कोणत्या शेतकऱ्याला भेटले तुम्ही? आम्ही निवडणुकीपुरते मर्यादित नाही आहे असं देखील ते म्हणाले. आजच्या बैठकीवर शेतकऱ्यांना भेटी घ्यावं. माझा प्रश्न त्यांना कोणत्या शेतकऱ्याला भेटले तुम्ही? कोणत्या शेतकऱ्याला तुम्ही घेत साधला? कोणत्या शेतकऱ्याला शेतमालाला भाव दिला का ते सांगा. कोणत्या